ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। नमस्कार, वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी प्रणाली। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। सांगली त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांची जयंती। सांगली येथील माथा रमाई आंबेडकर उद्यानमध्ये त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले। भीमगर्जना जयंती मंडळाच्या अध्यक्षा छाया कांबळे, अमिता कांबळे, सौ संगीता उबाळे व माता रमाईचे माहेर वनंग दापोली येथील लेखक डॉक्टर विजय तोरो यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। बुद्ध उपासक हनुमंत साबळे यांनी सूत्रसंचालन केले। या कार्यक्रमास माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, मनोज उर्फ आशिष गाडे, अरुण आठवले, बापूसाहेब सोनवणे, संतोष सर्वदे, अनिता होळा, प्रमोद कांबळे, गणपती चौडीकर, सचन आयवळे, विशाल चंदन शिवे, शहाजी मोरे, शामराव माने, पोपट तोरणे, संतोष तगडी, राकेश गाडे, विनोद जगधने, गजानन गस्ते, सागर साबळे, नितीन कांबळे, पत्रकार गौतम कांबळे, मंगेश खरात, चिक्क्या शिंगे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे संयोजन प्रफुल्ल ठोकळे, देवानंद कांबळे, ऋषिकेश बनसोडे, यशराज रणखांबे, सुशांत कांबळे, राहुल कांबळे यांनी केले। मी डॉक्टर विजय अनंत तोरो, मूळचा सांगलीचा, पण 40 वर्ष सर्व्हिस माझी दापोली या ठिकाणी झाली। तिथून 3 किलोमीटर असलेलं वणंद हे गाव रमाबाईचं जन्मस्थान। तर त्यानिमित्त त्या रमाबाईंना अभिवादन करण्यासाठी आज मला संधी प्राप्त झाली। रमाबाई उद्यानाच्या ठिकाणी जो कार्यक्रम सोहळा आयोजित केला त्या ठिकाणी येऊन रमाबाईंच्याबद्दल, रमाबाईंचा माहेरचा माणूस या नात्यानं मला 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली, अभिवादन करण्याची संधी मिळाली। त्याबद्दल मी सर्वांचेच आभारी मानतो आणि मी माझे भाग्य समजतो।